मला सांगा, या दोनपैकी कोणती परिस्थिती जास्त चांगली आहे बरं? काही मोजकेच पण खूप जवळचे मित्र असणे, की अशा लोकांचा मोठा गोतावळा असणे ज्यांच्याशी तुमचे फार तितके जवळचे संबंध नाहीत? पहा, असं दिसून आलंय, की खूप लोकांशी वरवरची मैत्री असण्यापेक्षा काही मोजकेच पण दृढ संबंध असणे तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक आरोग्याबद्दल चर्चा करणार आहोत. आता आरोग्याचे 3 मुख्य घटक असतात. पहा, ते म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. आपल्या आरोग्याचे हे 3 स्तंभ आपल्याला आयुष्यात पुढे नेत असतात. बरोबर? शारीरिक आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य, मानसिक म्हणजे मनाचे आरोग्य आणि सामाजिक आरोग्य म्हणजे नातेसंबंधांचे आरोग्य. आता सामाजिक आरोग्य ठरवणारे अनेक घटक असतात. या सगळ्या घटकांचं ढोबळ मानाने 2 प्रकारांमध्ये विभाजन होऊ शकतं. आपण असं म्हणू शकतो की पहिला प्रकार म्हणजे अशा गोष्टी ज्या सगळ्या आपल्या स्वतःवर अवलंबून असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे अशा सगळ्या गोष्टी किंवा घटक जे इतरांवर अवलंबून असतात. आता इथे आपण सामाजिक आरोग्याबद्दल बोलतोय आणि सामाजिक आरोग्य हे आपल्या नातेसंबंधांच्या आरोग्याचे मोजमाप आहे. आणि कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण होत असते. बरोबर? त्यामुळे यामध्ये आपल्या स्वतःशी संबंधित घटक आणि इतरांशी संबंधित घटक या दोन्हींचा प्रभाव असतो. आता स्वतःबद्दलचे आणि इतरांबद्दलचे सगळे घटक हे असे आहे. या प्रत्येकाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तर पहिलं म्हणजे आपल्याकडे असलेली संवाद कौशल्ये. आता जर आपण एकमेकांशी संवाद साधू शकलो, तरच आपण एक अर्थपूर्ण नातं निर्माण करू शकतो. बरोबर? मग ते पालक आणि मुलांमधलं नातं असो किंवा मित्रांमधलं नातं असो, कोणत्याही प्रकारचं नातं असलं तरी दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधणं महत्त्वाचं असतं आणि संवादासाठी विचारपूर्वक बोलणं खूप महत्त्वाचं असतं. आणि संवाद हा केवळ एकतर्फी नसतो ना. तुम्हाला समोरच्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकावं सुद्धा लागतं, नाही का? त्यामुळे योग्य संवादासाठी बोलणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच व्यवस्थित समोरच्याचं ऐकून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता यामध्ये इतर काही अशाब्दिक किंवा गैरमौखिक घटक सुद्धा आहेत. अशाब्दिक घटक म्हणजे काय बरं? तर हे पहा, अशाब्दिक घटक म्हणजे देहबोली. त्यानंतर आहे संवाद साधताना नजरेला नजर भिडवणे किंवा आय कॉन्टॅक्ट ठेवणे आणि त्यानंतर आहे हावभाव. तर पहा, पहिली आहे देहबोली. देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. हा संवादाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण कशा प्रकारे हालचाली करतो, आपले हावभाव कसे आहेत आणि आपण काळजीत आहोत की आत्मविश्वासाने भरलेले आहोत, हे सगळं आपल्या देहबोलीवरून ठरतं. आपली देहबोली या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब असते. आपली देहबोली नकारात्मक सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, जर आपण वैयक्तिक सीमांचं पालन नाही केलं, तर ती आपल्या संवाद कौशल्यातली मोठी अडचण ठरू शकते. आपल्याला दुसऱ्यांच्या वैयक्तिक जागेत ढवळाढवळ करायची नसते. अशाब्दिक संवादातला पुढचा घटक आहे आय कॉन्टॅक्ट म्हणजे नजरेला नजर भिडवून संवाद करणे. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तिच्याशी बोलताना तिच्या डोळ्यात बघून बोलणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमचं त्यांच्याशी खोल आणि चांगल्या प्रकारचं नातं जडतं. त्यानंतर आहे चेहऱ्यावरचे हावभाव. आपण काय बोलतो याला जितकं महत्त्व आहे त्यापेक्षा ते कसं बोलतो याला जास्त महत्त्व आहे, नाही का? केवळ चेहऱ्यावरचे हावभाव शब्दांना एक पूर्णपणे नवीन अर्थसुद्धा देऊ शकतात. आता संवादासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांशी संवाद साधण्यास सक्षम असणे. जसं की जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, वेगवेगळ्या वयोगटातले लोक आणि वेगळ्या लिंगाचे लोक. आपण प्रत्येकाशी योग्य रीतीने संवाद साधू शकलो पाहिजे. इथे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वंशाचे किंवा कुळातले लोक एकमेकांशी संवाद साधत आहेत, बोलताना दिसतायत. आता यानंतर आपण ज्या पुढच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा आपण आत्मविश्वासाने भरलेले असतो तेव्हा आपण प्रभावीपणे संवाद साधू शकतो. जेव्हा आपल्यात आत्मविश्वास नसतो तेव्हा आपण घाबरतो, आपली जीभ भडकळते. म्हणून आपली स्वतःबद्दलची प्रतिमा आणि आपला आत्मविश्वास इतरांशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आपल्यात आत्मविश्वास असतो तेव्हाच आपण निरोगी सीमा राखू शकतो. जर आपण आत्मविश्वासाने वागलो नाही तर लोक आपल्याला आपल्या मर्जीविरुद्ध वागायला लावतात.
जर आपण आत्मविश्वासाने वागलो तर आपण योग्य सीमा राखू शकतो आणि यामुळे आपल्या समवयस्कांचा दबाव म्हणजे पियर प्रेशरपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. कारण जर आपल्या काही सीमा नसतील तर आपले मित्र आपल्याला अशा गोष्टींकडे ओढू शकतात ज्या आपल्याला करायच्या नाहीत. आपण लवकरच या पियर प्रेशरच्या विषयावर पण येऊच, कारण ते समवयस्कांच्या दबावावर अवलंबून असतं आणि त्या गोष्टी इतरांवर अवलंबून असतात. तर सध्या आपण स्वतःवर अवलंबून असलेल्या गोष्टींवर चर्चा करत आहोत. आपल्यासाठी आत्मविश्वास असणे आणि सीमा राखणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल बोलूया. जेव्हा तुमचे मन सुदृढ असते आणि शरीर निरोगी असते, तेव्हा तुमच्या नातेसंबंधांचा दर्जा अधिक चांगला असतो. म्हणून आपल्या नातेसंबंधांना समृद्ध करण्यात आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावतात. तर हे झाले सगळे घटक स्वतःबद्दलचे. आता यानंतर आपण इतरांवर अवलंबून असणाऱ्या घटकांबद्दल चर्चा करू, जसं की आपलं कुटुंब. उदाहरणार्थ, जर तुम्ही अशा कुटुंबात मोठे होत असाल जिथे आई वडील सतत भांडत असतात किंवा कदाचित आजी आजोबांचं तुमच्या पालकांशी पटत नाही, तर या गोष्टी खूप त्रासदायक ठरू शकतात. जर अशी भांडणं नियमित होत असतील तर लहानपणीच तुमच्या मनात स्वतःच्या कुटुंबाबद्दलच्या नात्याची खूप वाईट भावना निर्माण होऊ शकते आणि पुढे यामुळे तुमच्या आयुष्यातील इतर नातेसंबंधांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या मित्रांसोबतच्या नात्यावरही होऊ शकतो. म्हणून आपले कौटुंबिक संबंध निरोगी राहतील याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. आता आम्ही हे कसं करू शकतो? आपण आपलं कुटुंब तर नाही बदलू शकत, पण आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि तोच कुटुंबातील बदलसुद्धा होऊ शकतो. पुढची गोष्ट म्हणजे समवयस्क किंवा मित्रमंडळी. कधीकधी विशेषतः किशोरवयीन मुलांच्या बाबतीत त्यांच्या आजूबाजूला असे मित्र असतात जे त्यांना व्यसनांच्या सवयी लावू शकतात किंवा ते इतरांना त्रास देण्यात किंवा रॅगिंगच्या सवयीत अडकतात. कदाचित ते तुम्हाला काही करायला जबरदस्ती करतात किंवा तुम्हाला अपमानास्पद वागणूक देतात. हे चांगलं नातं नाही. आपल्या सगळ्यांना अशा वातावरणाची गरज असते जिथे आपल्याला महत्त्व दिलं जाईल, आपलं ऐकून घेतलं जाईल आणि जिथे आपण आपल्या मित्रांशी योग्य प्रकारे जोडले जाऊ शकू, जिथे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही किंवा कुठलाही त्रासही होणार नाही. आता या सगळ्यानंतर येतो समाज. पण समाज कोणापासून बनतो बरं? समाज कोण बनवतं हे तुम्ही सांगू शकता का? अरे, आपणच सगळे मिळून समाज बनवतो, नाही का? पण कधी-कधी आपण आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांचा दोष समाजाला देतो. आपण म्हणतो की माझा कोणी मित्र नाही कारण इथे कोणीच चांगलं नाही. पण कदाचित आपणही स्वतःहून कोणाशी बोलण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. म्हणून समाजाला सकारात्मक योगदान देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण समाजाला मदत करू शकू आणि समाज आपल्याला मदत करू शकेल. आणखी एक मनोरंजक परिस्थिती जिथे आपण अनेकदा अडकतो ती म्हणजे कधीकधी आपण अशा मित्रांमध्ये अडकतो जिथे प्रत्येकजण आपापल्या फोनमध्ये व्यस्त असतो आणि आपल्याला एकटं वाटतं. मग अशा वेळी काय करायचं? अनेक वेळा या सगळ्या लोकांना सुद्धा प्रत्यक्षात एकमेकांशी जोडलं जाण्याची इच्छा असते, पण कदाचित आपल्यालाच ते पहिलं पाऊल उचलावं लागेल आणि स्वतः बदल घडवून समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावं लागेल. आता यानंतर आपण काही गैरसमजांबद्दल चर्चा करू. असा एक गैरसमज आहे की सर्व आभासी किंवा ऑनलाईन नातेसंबंध अर्थहीन असतात. पण हे खरं नाहीये बरं का. अनेक ऑनलाईन नातेसंबंध खोल आणि खूप अर्थपूर्ण असू शकतात. त्यामुळे प्रत्येक ऑनलाईन मैत्रीला अर्थहीन मानायचं नाही आणि दुर्लक्षित करायचं नाही. यानंतरचा आणखी एक गैरसमज म्हणजे अनेकदा लोकांना असं वाटतं की अंतर्मुखी जे लोक असतात, इंट्रोव्हर्टेड लोक जे असतात, त्यांचं सामाजिक आरोग्य वाईट असतं. त्यांचं सामाजिक जीवन काही चांगलं नसतं. हे अजिबात खरं नाहीये बरं का. अंतर्मुख लोक कमी बोलत असतील, पण त्यांचे लोकांशी खूप खोलवर नातेसंबंध नक्की असतात. त्यामुळे हा आणखी एक गैरसमज आपण दूर केला आहे. ठीक आहे? मला असं वाटतं, तुम्ही तुमच्या आयुष्यात जरा वेळ काढा. स्वतःला विचारा, तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता? स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणू शकता? विचार करा.